नमस्कार. अध्याय क्रमांक 3, ओवी क्रमांक 45 ते 53. जे जे बिलकुल कर्महीन, कर्माचा न करता आरंभ, होणार नाही निष्कर्म निश्चितच. वाट्यास आले जे कर्म, जे आपणा अधिकार प्राप्त, सोडूनी ते भावे निष्कर्म, हे मूर्खपणाचे आणि व्यर्थ. पैल तीराची जास आस, पण बोटीत बसण्यास नाही तयार. कशी बर मग ही अडचण, होईल दूर. तृप्ती पाहिजे भोजनातून, परीन केला स्वयंपाक. सेवन न केले सुग्रास अन्न, मग चालेल का सांग. निरीच्छा होतसे ना प्राप्त, कर्म करणे क्रम प्राप्त. मन होतसे आत्मतृप्त, कर्म थांबते सहजच. ऐक अर्जुना असे जास, निष्कर्म स्थितीची तीव्र ओढ. विहित कर्मे त्यास अटळ, सुटका नाही त्यातून. आपापल्या इच्छेतून, कर्माचा करुनी स्वीकार. मनात येता कर्म त्याग, होत नाही. बोलतोस दे तू अर्थहीन, विचार करता उलगडेल. कर्म टाळणे अन कर्म त्याग, वेगळे दोन्ही निश्चित. जोवरी शरीराचा आधार, कर्म करेन वा त्यागीन. असे म्हणणे निश्चित फोल, स्वभावतः कर्म गुणाधीन. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतो, अरे काही जण ज्ञानयोगाचा वापर करतात, तर काही जण कर्मयोगाचा आधार घेतात, आणि जे अजिबात सुद्धा कर्म करत नाहीत, आणि इतकंच नाही तर कर्माची साधी सुरुवात सुद्धा करत नाहीत. अशाने ते निश्चितच निष्कर्म होणार नाही आहेत. वाट्याला जे जे कर्म आलंय ना, ते आपल्या अधिकाराने आपल्याला प्राप्त झालेलं असतं, आणि ते कर्म सोडून देऊन आपण निष्कर्म होणं हे मूर्खपणाचं आणि व्यर्थही आहे. अरे ज्याला पहिलं तीराची आस आहे ना, पण तो जर का बोटीत बसायला तयार नसेल, तर मग ही अडचण कशी बरं दूर होईल. अन्न सेवन करून तृप्ती तर व्हायला पाहिजे, पण स्वयंपाक मात्र करणार नाही.
आणि केला जरी तरी सुग्रास अन्नाचं सेवन करणार नाही, मग चालेल का? त्याची तृप्ती कधी अशी मिळेल का? निरीच्छा तर काही नसते, तर मग कर्म करायला भाग आहे. अरे मन जेव्हा आत्मतृप्त होतं ना, तेव्हा कर्म सहजच थांबून जातं. अरे अर्जुना, ज्याला अशा निष्कर्म स्थितीची तीव्र ओढ असते ना, तर ही विहित कर्म त्याला अटळ आहेत. त्या व्यक्तीची कर्मापासून सुटका नाही. आपापल्या इच्छेतून कर्माचा स्वीकार करायचा आणि मनात आलं की कर्म सोडून द्यायचं, असं करून चालत नाही. तू जे बोलतोयस ना, ते अगदी निरर्थक आहे. आणि विचार केला ना तर तुला नक्की कळेल की कर्म टाळणं आणि कर्म आपोआप कमी होणं हे दोन्ही निश्चितच वेगळं वेगळं आहे. जोवर शरीराचा आधार आहे तोपर्यंत मी कर्म करीन किंवा त्यागीन असं म्हणणं हे अगदी फोल आहे. अरे कर्म हे मुळातच गुणांच्या अधीन आहे. अध्याय क्रमांक 3, ओवी क्रमांक 45 ते 53. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 3, ओवी क्रमांक 54 ते 59. कर्म जे जे विधी लिखित, हट्टाने केला त्यांचा त्याग, तरी इंद्रियांचा स्वभाव स्थिर होईल काय. कान होतील का बधिर, चक्षुंचे का जाईल तेज, बंद होऊनी नासारंध्र, असमर्थ घेण्यास गंध. प्राणपान हे दोन्ही वात, होतील का कधी क्रियाहीन, कल्पकता बुद्धीची जाऊन, क्षुधा तृषा का होतील नष्ट. निद्रावस्था आणि जाग चालूच राहती निरंतर, पाय चालतील नित्य, त्याहूनही चाले जन्म मरण. चालूच राहे सारे सतत, मग कशाचा करावा त्याग. जोवरी या शरीराचा आधार, कर्म त्याग होईना साध्य. कर्म हे दुसऱ्याचे अधीन, अवलंबून ते त्रिगुणांवर. कर्म कर्माचा वृथा अभिमान, बाळगू नये अंतरात. निष्कर्म होण्यासाठी मी कर्मच टाळीन असा जो अर्जुनाचा युक्तिवाद असतो, त्यावरती श्रीकृष्ण त्याला समजावून सांगतो की अरे अर्जुना, हे जे कर्म आहे ना, ते मुळात कुणाच्याच इच्छेवरती अवलंबून नाही आहे. कर्माचा त्याग आणि कर्म टाळणं ह्या दोनही गोष्टी वेगळ्या आहेत आणि मुळातच कर्म जे आहे ते गुणांच्या अधीन आहे. म्हणजे प्रकृती आणि त्रिगुण
हे जे प्रत्येक पुरुषामध्ये एकत्र आलेले असतात, त्यापैकी जे त्रिगुण आहेत त्या त्यावरती ते कर्म ठरलेलं असतं. तेव्हा शरीराचा आधार आहे तेव्हा मी कर्म करीन किंवा त्यागीन असं म्हणणं अत्यंत चुकीचं आहे. जे जे विधी लिखित आहे त्यांचा जरी आपण हट्टाने त्याग केला तरी इंद्रियांचा स्वभाव कधी बदलेल का? अरे, इंद्रिये ही सतत कार्यमग्न असतात. ती कधी शांत बसतील का? सांग बघू. कान कधी बधीर होतील का? डोळ्याचं तेज कधी कमी होईल का? नाकपुड्या बंद होऊन वास घेण्याचं विसरून जातील का? प्राण आणि अपान हे जे दोन्ही वायू आहेत ते कधी क्रियाहीन होतील का? इतकंच काय तर बुद्धीची कल्पकता कधी संपेल का? क्षुधा, तृष्णा यासारख्या संवेदना कधी नष्ट होतील का? निद्रावस्था आणि जागृती हेही निरंतर चालूच राहील ना. अरे, पाय आहेत ते तर नित्य चालतच राहतील. आणि त्याहीपेक्षा पुढे जाऊन जन्म आणि मरण हेही सदा सतत चालू राहणार आहे. हे जे सगळं चालू आहे त्याच्यामध्ये कशाचा त्याग करणार आपण? तेव्हा जोपर्यंत या शरीराचा आधार आहे ना, तोपर्यंत कर्मत्याग काही शक्य नाही. आणि हे कर्म जसं मुळातच दुसऱ्याच्या अधीन आहे, ते आपल्या मनावरती नाही. आपल्या शरीरामधले सत्व, रज आणि तम हे जे त्रिगुण आहेत त्यावरून ते कर्म ठरत असतं. तेव्हा कर्म आणि अकर्माचा केवळ फोल अभिमान बाळगण्यात काहीच अर्थ नाहीये. अध्याय क्रमांक 3, ओवी क्रमांक 54 ते 59. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 3, ओवी क्रमांक 60 ते 67. रथावर होता आरूढ, कोणी जरी बैसला स्वस्थ. रथाची होता हालचाल, प्रवास घडतो त्यास. शुष्क कोरडे पान, वाऱ्यास वे करते वहन. तेही न बसले निश्चल, न होतसे धैर्यहीन. पुरुष कोणी कर्मातीत, परंतु त्यास शरीर आश्रय. कर्मेंद्रियांचे मार्फत, करीत राहे नित्य कर्म. जोवरी शरीराचा आधार, न घडे कर्माचा त्याग. कर्मत्यागाचा मग तो हट्ट, वृथाच मागे उरेल. कर्म जे जे असते उचित, त्याग तयाचा नाही होत. कर्मेंद्रियांचा जो स्वभाव, निरोध करणे त्यांना व्यर्थ. तयांस जरी केला विरोध, कर्तव्य बुद्धी जी असते उपजत. तिचा न होतसे त्याग, वर करणी मग वृथा डौल. निश्चितच मग असे लोक,
अर्जुना सांगतो ऐक, समजावे ते विषयासक्त, निस्संशय. आता निघाला हा विषय, म्हणून तुला सांगतो ऐक. कसा असतो निष्काम पुरुष, सांगतो त्याचे लक्षण. पुढे जाऊन श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो, अरे, जर कुणी रथावरती आरूढ झालं आणि जरी स्वस्थ बसून राहिलं, तरी रथाची जेव्हा हालचाल होते तेव्हा त्या व्यक्तीला आपोआपच प्रवास घडतो. तसंच शुष्क असं जे पर्ण आहे, म्हणजेच कोरडं पान आहे, ते सुद्धा वाऱ्याबरोबर वाहत असतं. तेही कधी स्वस्थ बसत नाही किंवा धैर्यहीनही होत नाही. तसाच पुरुष जो कोणी कर्मातीत आहे पण शरीराच्या आश्रयाने राहतोय, तेव्हा कर्मेंद्रियांच्या मार्फत नित्य कर्म करत राहणं हे त्याला भागच आहे. जोवर शरीराचा आधार आहे तोपर्यंत कर्माचा त्याग काही शक्य नाही, आणि मग कर्मत्यागाचा तो हट्ट केवळ मागे उरेल तो अगदी व्यर्थ असा असेल. तेव्हा जे जे उचित कर्म आहे त्याचा त्याग हा कधी होत नसतो. कर्मेंद्रियांचा जो स्वभाव असतो ना, त्याला कधीही कोणी विरोध करू नये. तसं केल्याने ते सगळे प्रयत्न फोलत जातात, आणि जरी त्यांना विरोध केला तरी कर्तव्य बुद्धी जी असते ती उपजतच असते, आणि तिचा काही त्याग कोणी करू शकत नाही. मग वरकरणी हे कशाला दाखवायचं की आम्ही कर्माचा त्याग करतो म्हणून. आणि अरे, निश्चितच मग जे असे लोक असतात ना, त्यांना आपण विषयासक्त समजावं. आणि आता विषय निघाला म्हणून तुला सांगतोय. निष्काम पुरुष कसा असतो ना, त्याचं लक्षण मी आता तुला सांगतो. अध्याय क्रमांक 3, ओवी क्रमांक 60 ते 67. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 3, ओवी क्रमांक 68 ते 75. अंतर्यामी जो दृढ, परमात्मरूपात मग्न, बाह्यतः पाळतो व्यवहार, सर्वसामान्य जो समाजात. इंद्रियांना न देई तो हुकुम, न त्यास विषय बाधेचे भय. जे जे तयाचे विहित कर्म, करेन त्याचा अनादर. कर्मेंद्रिये करती जे कर्म, न घाले त्यांना नियम. परितयातून येणारे विकार, बाधान आणती त्यास. पाण्यात राहुनी कमलपत्र, पाण्यापासोनी अलिप्त. तैसेची अविवेकाचा मल, करेना त्यास मलिन. अलिप्त सोनी कमलपत्र, पाण्याशी त्याचा सहवास.
सूर्यबिंब जरी असे दूर, प्रतिबिंबातून भासते जलात. वरकरणी पाहता त्यास, दिसतो सर्वसामान्य. त्याचे बद्दल काही निश्चित, होईना आपुले मत. लक्षणे ऐसी दिसती जात, आशा नाही अन नाही पाश. मुक्तच तू त्यास समज, अर्जुना या जगतात. ऐसे ज्याचे विशेष वर्णन, योगी समजावा तोच. तूही ऐसेची व्हावेस, अर्जुना रे. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतो की अरे अर्जुना, आता विषय निघालाय म्हणून तुला निष्काम पुरुषाची लक्षणं सांगतो. तो पुरुष जो मनातून अत्यंत दृढ, म्हणजे त्याच्या मनाची शक्ती ही खूप जास्त असते आणि त्याचं मन सदैव परमात्म रूपात मग्न असतं. बाह्यतः तो सगळे व्यवहार पाळतो. अगदी सर्वसामान्य समाजात जे पाळलं जातं तेच तोही वागत असतो. तो स्वतःच्या इंद्रियांना कधीही कुठलेही हुकूम देत नाही आणि त्याला कुठल्याही विषयांच्या बाधेचं भयही नसतं. जे जे त्याचं विहित कर्म आहे तो त्याचा अनादर कधीच करत नाही. कर्मेंद्रिय जे जे कर्म करत असतात त्यांना तो कुठलेही नियम घालत नाही आणि त्यातून येणाऱ्या विकारांचीही त्याला कधी बाधा होत नाही. अरे, कमळाचं पान जसं पाण्यामध्ये राहतं तरीही पाण्यापासून अलिप्त असतं, तसंच त्या व्यक्तीला अविवेकाचा मळ कधीही मलिन करत नाही. असं अलिप्त राहिलेलं कमळाचं पान पाण्याच्या सहवासात असतंच. तसंच सूर्यबिंब कितीतरी दूर असतं, पण त्याचं प्रतिबिंब पडल्यानंतर ते जळामध्येच आहे असं वाटतं ना. वरवर पाहता तो सर्वसामान्य दिसतो, पण त्याच्याबद्दल काही निश्चित असं आपलं मत कुणालाच मांडता येत नाही. अशी सगळी लक्षणं ज्यात दिसतात ना, अशाला कुठलाही पाश नसतो. तोच मुक्त असा तू समज. अरे, या जगामध्ये असं ज्याचं विशेष वर्णन आहे ना, त्यालाच योगी समजावं आणि अर्जुना, तूही असंच व्हावंस. अध्याय क्रमांक 3, ओवी क्रमांक 68 ते 75. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 3, ओवी क्रमांक 76 ते 84. मनास घाल तू नियम, स्थिर होऊ दे अंतःकरण. कर्मेंद्रियांचा व्यवहार, चालत राहू दे खुशाल. कर्म द्यावे फेटाळून, असे जर तू म्हणशील जर. शक्य नाही ते येथ, शास्त्र बाह्य ही वर्तणूक. जे जे म्हणून योग्य कर्म, आले आपुल्या वाट्यास. करावेस त्याचे आचरण,
फळाची आशा सोडून निष्काम कर्माचे हे नवल तुझसी आहे का ठाऊक मुक्त होतसे प्राणी मात्र कर्मबंधातून आपोआप वर्ण आश्रम धर्मानुसार करता कर्माचे आचरण जन्म मृत्यूचा हा व्यापार मोक्ष पावे निश्चित आपापला जो असे धर्म प्रत्येकाचा तो नित्य यज्ञ त्याचे करता पालन पापाचा न तेथे शिरकाव न पाळिले हे स्वधर्माचरण मन होतसे कुकर्मी आकृष्ट मग होता पापाचरण संसार बंध पुन्हा प्राप्त स्वधर्माचा हा यज्ञ नित्य नेमे रहावा करीत असे करता निश्चितच कुठले मगना बंधन हा यज्ञाचा नियम जे जे चुकवतात लोक कर्मबद्ध देह जो परतंत्र होती त्याच्या अधीन. निष्काम पुरुष म्हणजेच योगी पुरुषाची लक्षणं वर्णन केल्यानंतर श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतो की अरे अर्जुना, तूही त्या योगी पुरुषासारखंच व्हावंस. त्यासाठी तू तुझ्या मनाला काही नियम घालून घे, म्हणजे तुझं अंतःकरण त्यामुळे स्थिर होईल आणि कर्मेंद्रियांचा जो व्यवहार आहे ना, तो खुशाल तसाच चालत राहू दे. कर्म फेटाळून द्यायचं असा जर तू विचार केलास तर ती वर्तणूक जी आहे ना, ती शास्त्रबाह्य ठरेल. म्हणून आपल्या वाट्याला आलेलं जे योग्य कर्म आहे ते करत राहावं आणि त्याच वेळेला त्यातून मिळणाऱ्या फळाची आशाही सोडून द्यावी. अरे, निष्काम कर्माचं हे एक नवलच आहे. ते तुला ठाऊक आहे का की ज्यामुळे सगळे प्राणी मात्र कर्मबंधामधून आपोआप मुक्त होत असतात. वर्ण आश्रम आणि धर्मानुसार कर्माचं आचरण जर करत राहिलं ना, तर जन्म मृत्यूचा हा व्यापार संपतो आणि मोक्षाची प्राप्ती ही निश्चितच होते. आपापला जो धर्म आहे ना, तो प्रत्येकाचा नित्य यज्ञच समजायचा. त्याचं जो पालन करतो तेव्हा त्याच्या आयुष्यात पापाला कुठलाही शिरकाव नसतो. आणि स्वधर्माचं हे जर का व्रत पाळलं ना, तर मग कुठल्याही कुकर्माकडे मन आकृष्ट होत नाही. आणि मग जर पापाचरणच हातून घडलं नाही तर संसाराचा बंध पुन्हा कसा बरं प्राप्त होईल. अरे, स्वधर्माचा हा जो यज्ञ आहे ना, तो नित्य नेमाने करत राहावा. असे केल्याने निश्चितच कुठलंच बंधन उरत नाही. आणि यज्ञाचा नियम जे जे लोक चुकवतात ते ते पुन्हा एकदा देहामध्ये, जो देह कर्मबद्ध आहे आणि दुसऱ्याच्या परक्याच्या अधीन आहे, अशा देहामध्ये पुन्हा ते अडकून राहतात. अध्याय क्रमांक 3, ओवी क्रमांक 76 ते 84. धन्यवाद.